कर्नाटकमध्ये आता खासगी कंपन्यांमध्ये म्हणजे क आणि ड वर्गासाठी 100% आरक्षण स्थानिकांना देण्यात आलेलं आहे. तुम्ही वारंवार मागणी कराल राज्यात सुद्धा स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे. तुमची आता या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं जो काही निर्णय घेतलाय कर्नाटक सरकारने खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80% या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या पद्धतीचा नियम किंवा कायदा हा महाराष्ट्रामध्ये असून दुर्दैवाने मतपेढीच्या राजकारणामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आम्ही वारंवार याची मागणी करतो की जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आज जे काँग्रेस सरकार आहे कर्नाटकमध्ये ते महाराष्ट्रात त्याला विरोध करतं आणि कर्नाटकमध्ये स्वतः कायदा बनवतं. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका ही काँग्रेसची वारंवार राहिलेली आहे. मला असं वाटतं जर या कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली तर आज जो जातींमध्ये आपापसात जो संघर्ष पेटलेला आहे उलट तो संघर्षच निघून जाईल ना. जर 80% मराठी, शेवट सगळे मराठीच आहेत, जर 80% मराठी लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या तर मला असं वाटतं या संघर्षाचं काही कारण उरणार नाही. ज्या शैक्षणिक संस्था आहेत या सगळ्या कोणाच्या आहेत, शिक्षण सम्राटांच्या ज्या संस्था आहेत त्या, आज त्याच्यामध्ये पण तुम्ही बाहेरच्या लोकांना ॲडमिशन देत आहे. तिथे पण जर तुम्ही म्हणालात की इथे 100% मराठी मुलांनाच आम्ही ॲडमिशन देऊ तरी हा संघर्ष निवळेल. मला असं वाटतं या पद्धतीचा जर विचार सरकारने केला तर सोल्युशन निघायला काहीच हरकत नाही. मागणी करणार आहात, निवेदन देणार आहात कर्नाटक सरकार निर्णय घेतल्यानंतर? नाही, निवेदन द्यायचा काय विषय, जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा. कायद्याची अंमलबजावणी करायला निवेदन कशाला द्यायला पाहिजे. सरकारने जो कायदा आहे त्याची स्ट्रिक्टली अंमलबजावणी करा. ज्या कंपन्यांनी या कायद्याचं पालन केलं नाहीये, आपण जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रात नवीन उद्योग आले पाहिजे तर नवीन उद्योग आणल्यावर जर ते 80% आमच्या मुलांना नोकऱ्या देणार नसतील तर ते उद्योग काय चाटायचे आहेत महाराष्ट्रात आणून? आमचं हेच म्हणणं आहे. आणि तेव्हाही आम्ही म्हणत होतो की आज गुजरातला गेला, इथे गेला, पण जे महाराष्ट्रात आत्ता उद्योग आहेत सध्या त्यात किती उद्योगांमध्ये 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या आहेत? मग जर उद्योग इथे येणार असतील, आमच्या जमिनी आम्ही त्यांना देणार असू आणि त्या जमिनींवर जर परप्रांतीय काम करणार असतील तर त्याचा उपयोग काय महाराष्ट्राला? त्यामुळे नवीन उद्योग यावेत ती आमची भूमिकाच आहे. पण जे एक्झिस्टिंग उद्योग आहेत त्या एक्झिस्टिंग उद्योगामध्ये 80% भूमिपुत्रांना जर नोकऱ्या दिल्या तर मला असं वाटतं आज महाराष्ट्रात जे काही गढूळ वातावरण होते ते वातावरण सुद्धा निवळायला प्रयत्न होईल. आता लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावासाठी 8,000 रुपये, 10,000 रुपये सरकार देणार आहे. म्हणजे 12वी 6,000, पदवीधर नंतर 8,000 आणि त्यानंतर उद्योगधंदे त्याचा फायदा होईल. मला असं वाटतं ठीक आहे, योजना म्हणजे जे बेरोजगार असतील त्यांना दिलं तर त्याचं स्वागतच आहे, पण स्टायपेंड देण्यापेक्षा त्यांना नोकरी देणं हे जास्ती महत्त्वाचं काम सरकारचं असायला पाहिजे. मग ते सगळेच जण असतील. पण असं ज्या लाडकी बहीण योजना ही योजना घोषित झाल्यानंतर त्याचं कौतुक झालेलं होतं. मात्र आता लाडका भाऊ योजनेमध्ये असे जे काही क्रायटेरिया ठरवण्यात आले आणि एवढी मोठी रक्कम जर महिन्याकाठी वगैरे अशी दिली जात असेल तर राज्याच्या तिजोरीवरती येत्या काळामध्ये परिणाम होणार नाही का, असं वाटतं का? मला तर वाटतं तरतूद केली असेल अजितदादांनी त्याची. का तरतूद केली त्यांनी सांगितली पाहिजे. मुंबई विमानतळावरचा एक व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. अगदी कमी जागांसाठी ज्या काही वॅकन्सी होत्या त्यासाठी लाखोंच्या संख्येनं तरुण हे त्या ठिकाणी जमलेले होते आणि चेंगराचेंगरीची भीती सुद्धा काल वर्तवण्यात आलेली होती. मी मुळात तेच तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रातल्या ज्या नोकऱ्या आहेत मग ते एअरपोर्ट असतील, महाराष्ट्रामध्ये वेकन्सीज असलेले रेल्वे असतील, आता तुम्ही जाऊन बँकेत बघा ना, ही बँक ऑफ महाराष्ट्र येते बाजूला, अर्ध्यापेक्षा अधिक लोक हे बाहेरगावचे आलेले आहेत. तिथे मराठी माणूस बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नाही तर कुठे असणार आहे? आज जे तरुण आलेले काल एअरपोर्टला तुम्ही जे सांगताय कोण होते? हे सगळे महाराष्ट्रातले होते का? सगळे इथले स्थानिक भूमिपुत्र होते का? बाहेरचे आलेले लोक आहेत. आमची मागणी मुळात हीच आहे की 80% भूमिपुत्रांना इथला रोजगार मिळाला पाहिजे. तर मला असं वाटतं महाराष्ट्र जर 80% रोजगार दिला तर 100% समस्या सुटू शकतील असा आमचा विश्वास आहे. सर, सध्या राज्यामध्ये अजून एक विषय पेटलेला आहे, तो म्हणजे विषयावरचा जातीक्रमण आहे. तो वाद आता दोन समाजांमध्ये पेटलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा आता मंत्रीची काय भूमिका असेल?
छत्रपती शिवरायांची ही सगळी स्मारकं आहे, गड किल्ले, यांच्या संवर्धनासाठी सन्मान्य राजसाहेब वारंवार हा मुद्दा उचलत असतात. संवर्धन तर दूरची गोष्ट, जर तिकडे अतिक्रमण होत असेल तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आणि विशाळगड, रायगड हे जे सर्व किल्ले आहेत इथलं तर काढलंच पाहिजे. पण मला असं वाटतं मुंबईत सुद्धा अशा प्रकारचं अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी होत असतं. त्याच्यावर आपण फारसे सिरियस दिसत नाही. यांची महापालिकेत 25-25 वर्ष सत्ता होती, त्या मातोश्रीच्या समोर बघा तुम्ही बेहरमपाड्यात किती अतिक्रमण झालंय. घरातनं पण त्यांना दिसत नाही ते झालेलं. 3-3 मजली झाल्या, 4-4 मजली अतिक्रमण झालंय बेहरमपाड्यात, पण ते मातोश्रीमधनं कधी समोर बघता येत नाही. त्याच्या या विषयात राजघराण्यातली महाराजांच्या वंशजांनी उतरणं किती योग्य, आणि उतरल्यानंतर सुद्धा त्या दोघांमध्ये मतभेद समोर येतात. त्यांच्या विषय नाही. याच प्रकरणात काल प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले की जो गाणगापूरमध्ये जो प्रकार घडला, जे काही दंगलसदृश्य परिस्थिती तिथे निर्माण झाली, याच्यामध्ये मुख्यत्वे करून संभाजी भिडे यांचे जे धारकरी आहेत ते सर्व होते आणि त्यांनी हा सर्व. मला या विषयात काही माहिती नाहीये. मला जे दिसतंय की अतिक्रमण जर गडावर झालं असेल, मग ते कोणाचंही असो, ते काढलं गेलं पाहिजे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार झालं. एक मताची किंमत ही 25 कोटी होती असे शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटलंय. काय नक्की तुमचं यावरती मत? त्यांनी कोणाला दिले असतील तर मला माहित नाही. दुसरे एक वरळीच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहला काल कोर्टात नेताना खाजगी एर्टिगा गाडीचा वापर करण्यात. हो, मी ती बातमी बघितली. मला असं वाटतं पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर मग आम्हाला आमच्या स्टाईलनी लोकांना जर धडे शिकवायचे झाले तर मग आम्ही शिकवू. मग पोलिसांनी त्याच्यामध्ये पडू नये. एखाद्या आरोपीला जशी वागणूक देतात तशीच वागणूक त्या मिहिर शाहला मिळाली पाहिजे, या भूमिकेचे आम्ही आहोत. जर वेगळ्या प्रकारची काही वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर मग आमची वागणूक बदलली तर मग पोलिसांनी लक्षात ठेवावं. त्याच्या तुम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत होतात की यामध्ये हत्येचं कलम वाढवण्यात यावं आणि त्यानुसार खटला. बघा, असं आहे, आता जे नवीन तपास पोलिसांचा समोर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्या वेळेला ते सीफेस साईडला गेले त्यावेळेला गाडी थांबवली, त्या बाजूला पडल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगावरनं गाडी गेली, असं मी वर्तमानपत्रात आणि बातम्यांमध्ये रिमांडमध्ये तसा उल्लेख केलाय. तर असं असेल तर मला असं वाटतं 302 कलम लागायला काहीच हरकत नाही आहे. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि आमची मागणी आहे की उज्ज्वल निकमसारखे प्रख्यात वकील या केससाठी सरकारने स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्त करावे, ही आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.